Next concept, electrochemical cells. Electrochemical cell, a cell which convert chemical energy into electrical energy is called electrochemical cell. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल काय करणार आहे, कन्व्हर्शन आहे. कसं याचं कन्व्हर्शन आहे, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आहे. An electrochemical cell consists of two metal plate or carbon rod. These electronic conductor are dipped into an electrolytic or ionic conductor. म्हणजे यामध्ये ही जी इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे यामध्ये टू मेटल प्लेट आहेत किंवा कार्बन रॉड आहेत आणि या ठिकाणी these electronic conductor are dipped into an electrolytic or ionic conductor. म्हणजे त्या ज्या दोन रॉड्स आहेत त्या रॉड कशामध्ये डीप करणार आहेत, त्याच्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोलायटिक किंवा आयोनिक कंडक्टरमध्ये. त्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स. The chemical reaction occurring in electrochemical cell involve transfer of electron from one species to other species. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय होणार आहे, ॲक्च्युअली इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये काय होणार आहे, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे. कसा होणार आहे, वन स्पेसिस टू अदर स्पेसिस. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन जे आहेत त्या रिॲक्शन कम्प्लिटली रेडॉक्स रिॲक्शन आहेत. रेडॉक्स म्हणजे कोण असेल, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन असेल. त्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, रेडॉक्स रिॲक्शन म्हटलं जातं. मग यामध्ये कोण होणार आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होणार आहे. म्हणजे यामध्ये आपण सांगितलं की केमिकल रिॲक्शन कशामध्ये होणार आहे, इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये. आणि ॲक्च्युअली त्यामध्ये काय होणार आहे, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन स्पेसिस टू अदर स्पेसिस. म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत. कसे होणार आहेत, थ्रू इलेक्ट्रिकल सर्किट. मग यामध्ये काय घेतलेलं आहे, अ रेडॉक्स रिॲक्शन कन्सिस्ट ऑफ टू स्टेप रिॲक्शन. वन इज ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय वन स्पेसिस, that is oxidation, and second step gain of electron by another species, that is reduction, called or that is redox reaction. म्हणजे यामध्ये आपण वरती सांगितलं की इलेक्ट्रोकेमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन ह्या कशा आहेत, रेडॉक्स रिॲक्शन आहे. रेडॉक्स रिॲक्शन आपण कोणाला म्हटलेलं आहे, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. म्हणजे कोण झाला तो, रेडॉक्स रिॲक्शन झालं. मग यामध्ये काय होणार आहे, एक स्पेसिस म्हणजे ही रिॲक्शन दोन स्टेपमध्ये आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये इलेक्ट्रॉन काय होणार आहे, लॉस होणार आहे. म्हणजे एक स्पेसिस इलेक्ट्रॉन देणार आहे. मग या ठिकाणी जेव्हा एक इलेक्ट्रॉन दिला जातो त्या ठिकाणी कुठली रिॲक्शन होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. आणि सेकंड स्टेपमध्ये जो लॉस झालेला इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे, गेन करणार आहे. म्हणजे मिळवणार आहे. कोण मिळवणार आहे, बाय अनदर स्पेसिस, दॅट इज रिडक्शन, अँड इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन्स. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स आर मेड ऑफ oxidation reduction half reaction. The oxidation half reaction occur at one electrode and reduction half reaction occur at other electrode. The net cell reactions इज द सम ऑफ दीज हाफ रिॲक्शन. म्हणजे ॲक्च्युअली आपण वरती सांगितलं की इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स ही कशी आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय होणार आहे, ऑक्सिडेशन आहे आणि सेकंड स्टेपमध्ये काय आहे, रिडक्शन आहे. मग त्यामध्ये ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आहे आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी टोटल नेट रिॲक्शन म्हणजे कोण असेल, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन प्लस रिडक्शन हाफ रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी कोण होणार आहे, नेट सेल रिॲक्शन. म्हणजेच इक्वेशन काय येईल आता, रेडॉक्स रिॲक्शन इक्वल टू ऑक्सिडेशन रिॲक्शन, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन प्लस रिडक्शन हाफ रिॲक्शन. म्हणजेच या ठिकाणी काय घेतलं, द नेट सेल रिॲक्शन इज द सम ऑफ दीज हाफ रिॲक्शन. म्हणजे दोघांची बेरीज आहे. कोणाची दोघांची बेरीज आहे, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन्स. त्यामध्ये इलेक्ट्रोड घेतलेला आहे. द मेटॅलिक प्लेट इमर्स्ड इन इलेक्ट्रोलाइट अँड कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट टू अँड फ्रॉम द इलेक्ट्रोलाइटिक एक्सटर्नल circuit are known as electrode.
म्हणजे इलेक्ट्रोड हा कोण आहे, मेटॅलिक प्लेट आहे आणि त्याला इमर्स केलं म्हणजे बुडवणे आणि त्यापासून काय झालेलं आहे, इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला टू अँड फ्रॉम इलेक्ट्रोलायटिक. टू अँड फ्रॉम म्हणजे पासून पर्यंत. आणि कशाने हे झालेलं आहे, थ्रू एक्सटर्नल सर्किट नोन ॲज इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड आर द surface on which oxidation and reduction of reaction takes place. Electrode may not precipitate in the reaction. The electrode which do not take part in reactions are inert electrode. म्हणजे रिॲक्शनमध्ये जर इन्व्हॉल्व नाही झाला इलेक्ट्रोड, तो कसा आहे, इनर्ट आहे.